शाखांना विस्तार केल्याशिवाय सहकार्याचा विस्तार होणार नाही हे बघून साधारणपणे सहज सोपी आणि स्वयंपूर्ण अशी शाखा विस्तार योजना ही आता रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना देऊ केली. महाराष्ट्रामध्ये सहकार खातं हे पहिल्यापासून आहे आणि आपण असं म्हणतो की महाराष्ट्राची इकॉनॉमिक समृद्धी ग्रोथ जी झाली ती सहकारामुळे झाली. कर्जाच्या वसुली करता म्हणून सुद्धा आता हे जे आहे ते सिस्टीम जनरेटेड AI जनरेटेड ही सगळ्या सिस्टीम्स येऊन त्याच्यावर रिकव्हरी मेकॅनिझम मध्ये सुद्धा कर्जाच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा हे अस्तित्वात येऊ लागलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अग्रगणी कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये पुण्यातल्या कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचा समावेश होतो. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचा विस्तार झालेला आहे आणि या कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेची समर्थपणे धुरा सांभाळत असलेले बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे सर आज आपल्या सोबत आहे आणि नवराष्ट्राच्या या संवाद कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने बँकेची वाटचाल सुरू आहे, पुढच्या योजना तसंच सहकार क्षेत्रासंदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. मिलिंद सर, सर्वात पहिल्यांदा मी नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो आणि तुम्ही CA म्हणून काम करत असताना बँकेशी जोडला गेलात आणि सतत अविरत हे तुमचं कार्य सुरू आहे. याचा थोडासा पहिल्यांदा आपण आढावा घेऊया. धन्यवाद. नवराष्ट्राच्या आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये मला असं सांगावं असं वाटतं की कॉस्मॉस ही जी आहे ही भारतातली आत्ता अस्तित्वात आणि ऍक्टिव्ह चांगलं काम करणाऱ्या ज्या काही सहकारी 1450 बँका आहेत त्याच्यातली सर्वात जुनी सहकारी बँक आहे. 1906 साली स्थापन झालेली 119 वर्ष पूर्ण केलेल्या अशा ह्या कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेला मला जोडण्याची संधी 1992 साली आली. मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, त्याच्यानंतर व्यवसायात असताना काही संचालकांच्या संपर्कात आलो आणि तिथं मग मी कॉस्मॉसशी जोडला गेलो. कायम कॉस्मॉस ही एक प्रोफेशनल लोकांच्या हातात असणारी संस्था म्हणून गेली 40 वर्ष राहिलेली आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी जोडला गेलो आणि एक समाजकार्याशी मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकला असल्यामुळे मला ती खूप आवड होती. मग समाजकार्याशी आणि माझ्या दैनंदिन व्यवसायाशी कुठली संबंधित असं क्षेत्र असू शकतं की जिथे मी काम करू शकेन, तर मला बँकिंग क्षेत्र दिसलं आणि त्याने मी कॉस्मॉसशी जोडला गेलो. सर्वप्रथम 1999 साली मी डायरेक्टर झालो. त्याच्या अगोदर एका संलग्न संस्थेवर ट्रस्टवर मी 5 वर्ष काम करत होतो आणि तेव्हापासून आतापर्यंत मी कॉस्मॉसशी जोडलेला आहे. एका कोऑपरेटिव्ह बँकेचा इतका मोठ्या प्रमाणात विस्तार होणं, एवढी मोठी वाटचाल असणं, याच्या मागचं नेमकं गमक काय, तुम्ही कसं या संदर्भात सांगाल? कॉस्मॉस मुळातच प्रोग्रेसिव्ह बँक म्हणून आहे. म्हणजे मी असं सांगेन 1980 सालामध्ये ज्या वेळेला सहकारी बँकांना वेगळ्या प्रकारे काम करण्याची संधी मिळायला लागली, मग शेड्यूल बँकेचा दर्जा मिळवणं असेल त्यामध्ये कॉस्मॉस पुढे होती, मल्टी स्टेटमध्ये असेल त्याच्यामध्ये कॉस्मॉस पुढे होती आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कायम मी ज्यांच्यामुळे ह्या इथे आलो ते असे पारखी सर आणि अभ्यंकर सर जे होते ते एक प्रोफेशनली ही बँक चालवत होते आणि 1980च्या दशकापासून कॉस्मॉसला ही एक वेगळं रूप मिळालं, वेगळी कात टाकून बँक कामाला लागली. त्यावेळेला जेमतेम दशकात 10 शाखा फक्त होत्या आणि आता 183 शाखा झालेल्या आहेत. पण यामध्ये वैशिष्ट्य अशामुळे कॉस्मॉस जपलेलं आहे की कुठल्या एका फिक्स राजकीय विचाराची, एखाद्या पर्टिक्युलर परिवाराची अशी बँक न राहता ही प्रोफेशनल लोकांची बँक राहिली आणि कायम 10 वर्षांनी आम्ही बोर्डामध्ये सातत्याने जुन्या काही लोकांना थांबवणं आणि नवीन काही लोकांना आमच्या बरोबर घेऊन पुढे चालणं, नवीन विचार पुढे घेऊन चालणं असं कॉस्मॉसला केल्यामुळे कॉस्मॉस ही कायमच नवीन विचाराची राहिली, बदलत्या विचारांची राहिली आणि त्याच्यामुळे कॉस्मॉस ही कायम स्ट्रॉंग म्हणून इमर्ज झाली. आपण जर सहकाराचा विचार केला आणि एकंदरीत बँक म्हणून असे कुठले निर्णय होते की जे बँकेच्या वाढीला महत्वपूर्ण ठरवे किंवा मूलभूत तुमचे प्राधान्य कुठल्या गोष्टीला असं नेतृत्व म्हणून? शेड्यूल होणं हा एक तर पहिला भाग होता. शेड्यूल होणं याचा अर्थ रिझर्व्ह बँकेच्या अंडर रजिस्टर असणाऱ्या, लायसन असणाऱ्या बँकांमध्ये ज्यांना शेड्यूल कॅटेगरी मिळाली ते शेड्यूल RBI मेंटेन करतात. त्याच्यामध्ये जाणं हे अतिशय मानाचं मानलं जातं. आम्ही ज्यावेळेस शेड्यूल झालो तेव्हा 100 कोटीची डिपॉझिट, इतकं साधं छोटं हे होतं, पण 100 कोटीची डिपॉझिट झाली आम्ही शेड्यूल झालो 1991 साली. आणि मग त्याच्यानंतर जी प्रगती चालू झाली ती खरी मल्टी स्टेट झाल्यानंतर. बँकिंग हा व्यवसाय नुसता एका ठिकाणी करून होत नाही, कारण ज्या ठिकाणी आपण पैसे गोळा करतो त्याच ठिकाणी ते वाटण्याची संधी असतेच असं नाही. मग त्यावेळेला पैसे
पुण्यात गोळा करायचे आणि मुंबईत वाटायचे. बरोबर. हा पहिला टप्पा होता 90 ते 100 मध्ये, 90 ते 2000 मध्ये. मग 2000 नंतर आम्ही गुजरातमध्ये गेलो. मग पैसा इथं गोळा करायचा, गुजरातमध्ये वाटायचा. त्याच 2005 ते 10 मध्ये हैदराबादमध्ये गेलो, तिथं पैसा वाटायचा. त्याच्यामुळे ही एक रिस्क स्प्रेड करायला किंवा बिझनेसला आवश्यक असणाऱ्या संधी ज्या आहेत त्या कॉस्मसनी योग्य वेळी टॅप केल्या. म्हणजे जिथं आपली विश्वासार्हता 100 वर्षाची 80 वर्षाची आहे तिथं डिपॉझिट गोळा करायचं आणि जिथं नवीन क्षेत्रामध्ये जाऊन अग्रेसिव्ह आपण ज्याला असं म्हणतो असं लेंडिंग करायचं आम्ही तिथे ते केलं. त्यामुळे ही तारतम्य राखल्यामुळे कॉस्मस ही कायम प्रगतिशील बँक राहिलेली आहे. विशेष करून हे सगळं करत असताना मल्टीस्टेटहून 7 राज्यांमध्ये, दक्षिणेकडच्या 7 राज्यांमध्ये काम करत असताना कॉस्मस सातत्याने 2 नंबरवर राहिलेली आहे. म्हणजे सहकारी बँका किंवा सहकारी कुठलीही संस्था म्हटल्यानंतर लोकांचा विश्वास हा एक महत्वाचा भाग त्यामध्ये येत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पण जातायत, म्हणजे इथं मुळात पुण्यात सुरुवात करणं आणि लोकांचा विश्वास संपादन करणं, यासाठी काही वेगळ्या म्हणजे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करत होतात का, की जेणेकरून लोकांचा विश्वास तुमच्यावर वाढेल आणि अशा प्रकारचा विस्तार होईल? अगदी बरोबर आहे. लोक आणि बँकिंग हे सगळं विश्वासात चालतात. लोकांची रिलेशन बँकेशी हे फक्त विश्वासावर, ट्रस्टवर चालतात. आणि ज्या वेळेला 1980 सालापासून ही बँक एका प्रोफेशनल ग्रुपच्या टीमच्या हातात आहे असं जेव्हा लोकांना दिसलं तेव्हा विश्वासाने लोक बँकेकडे कॅपिटल ठेवत आली, डिपॉझिट ठेवत आली. आणि हे जे आहे हे नीट ऍडमिनिस्ट्रेशन, प्रोफेशनलिझम असल्यामुळे हे ज्या वेळेला बाहेरच्या राज्यात आम्ही गेल्यानंतर कर्ज वाटप करायला लागलो, लेंडिंग करायला लागलो, तेव्हा तिथल्या उद्योजकांना पण कळलं की ही प्रोफेशनली मॅनेज असणारी बँक आहे. ही सर्वसामान्य त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये जशा सहकारी बँका होत्या तशी सामान्य सहकारी बँक नाही, ही प्रोफेशनली रन बँक आहे. त्याच्यामुळे आपण इथे जर का कर्ज घेतलं तर आपल्या कर्जाला कुठलाही अडचण, त्रास, निर्णय घ्यायला उशीर आणि व्यावहारिक निर्णय होणं, याचा अर्थ सुयोग्य दराने व्याजदर मिळणं, आपल्या अडचणी त्यांनी समजावून घेणं आणि त्या दृष्टीने प्रॉडक्ट आपल्याला देणं, हे कुठं नीट होऊ शकेल तर या बँकेकडे होईल, कारण यांना बँकिंग कळतं. हा जो एक आमच्या प्रोफेशनल बोर्डावरचा विश्वास बाहेर घेत गेलो, त्यामुळे चांगले खातेदार, व्हॅल्यूड कस्टमर आम्हाला जोडत गेले आणि ते जोडले गेले. त्याचा प्रभाव उरलेला त्या ठिकाणी गुजरात असेल, आंध्र असेल, युनायटेड आंध्र म्हणजे जुनं आंध्र तेलंगणा असेल, बेंगलोर असेल, कर्नाटक, तर तिथे तिथे आम्हाला त्याचा फायदा झाला की आमच्याशी जी लोक जोडली गेली ती समविचारी, चांगली कल्चरची असणारी, चांगली व्यवहार असणारी अशीच लोक जोडली गेली. आणि ह्या एकमेकावर परिणाम करणाऱ्या इफेक्टमुळे म्हणजे आमचा प्रोफेशनलिझमचा परिणाम खातेदारांवर आणि खातेदारांच्या एक्सपेक्टेशन आणि प्रोफेशनलिझमचा परिणाम आमच्या ग्रोथवर असा जो होत राहिला, त्या ह्यानी बँक खरी वाढली. सर, आपण जर बघितलं तर तुम्ही कोऑपरेटिव्ह फेडरेशनशी पण संबंधित आहात, म्हणजे बँकेशी तर आहातच पण सहकाराशी पण तुमचा संबंध इतर संस्थांबरोबर येत असतो. इतर सहकारी संस्था, कारण आत्ताची जर सहकाराची स्थिती बघितली तर आता तुम्ही त्यावर एम्फसाइज करा की काय सहकाराला किती महाराष्ट्रामध्ये अजूनही वाव आहे आणि सहकारी संस्थांना तुम्ही काय गायडन्स कराल की कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? कॉस्मस ही कधीच आपल्या पुरता विचार करणारी बँक सुरुवातीपासून नव्हती. या निमित्ताने मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे पीडीसीसी बँक ज्याला आपण म्हणतो, त्याच्या प्रमोटरमध्ये कॉस्मसचा रोल होता. त्याच्या शेअर होल्डरमध्ये कॉस्मस शेअर होल्डर होती. त्याचप्रमाणे ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट असोसिएशन झाली, पुणे डिस्ट्रिक्ट बँक्स असोसिएशन, तर त्यावेळेला सुद्धा कॉस्मसचा त्याच्यामध्ये महत्वपूर्ण रोल होता. आणि ह्याचप्रमाणे जिथं जिथं सहकारिता आहे तिथं कॉस्मसचा रोल आहे. आणि ही जी जबाबदारी कॉस्मस आमच्या प्रत्येक वेळेला एकेका अधिकाऱ्यांवर देत आलेली आहे, एकेका सहकार्यावर देत आलेली आहे, ती तशीच जबाबदारी अंगावर घेऊन मी स्टेट फेडरेशन जे आहे, सहकारी बँकांचं स्टेट फेडरेशन आहे, त्याच्यावर आता डायरेक्टर आहे. त्याच्याप्रमाणे नॅशनल फेडरेशन जे आहे बँका आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं, ज्याला आपण नॅफकब म्हणतो, हे दिल्ली सी अपेक्स सर्वोच्च शिखर संस्था जी आहे त्याचा पण मी उपाध्यक्ष आहे. डॉक्टर अभ्यंकर पण त्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे कॉस्मसने कायमच लिडरशिप डिस्ट्रिक्ट लेव्हलला पण केली आहे सहकारामध्ये, राज्य पातळीवर पण केलेली आहे आणि नॅशनल लेव्हलला पण केलेली आहे. या व्यतिरिक्त आता आणखीन एक नवीन मी असं म्हणेन एक गरज निर्माण झालेली आहे की ज्याप्रमाणे जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी बँक आहे, राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक आहे, त्या पद्धतीने राष्ट्रस्तरावर राष्ट्रीय सहकारी बँक नाही. म्हणजे सर्वोच्च शिखरमध्ये नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक नाही, तर कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया
ज्याला आपण कोबी म्हणतो, COBI, कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया, त्याचाही मी डायरेक्टर आहे आणि ती सुद्धा लिडरशिप कॉस्मस वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतो. आणि त्यामुळे सहकार क्षेत्राला एक नवीन काहीतरी प्रत्येक वेळेला देण्याचं, सहकार क्षेत्र स्ट्रॉंग करण्याचं, समृद्ध करण्याचं, त्याचं कल्चर लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं कॉस्मस काम करत आलेली म्हणजे आगामी काळात सहकार क्षेत्र हे विस्तारत जाणार आहे. एकंदरीत तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल की कशा पद्धतीने सहकाराचं भविष्य बघता महाराष्ट्रातली स्थिती, कारण सहकार हा महाराष्ट्राचा एक कणा राहिलेला आहे यापूर्वी, भविष्य काय त्याचं काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये सहकार खातं हे पहिल्यापासून आहे आणि आपण असं म्हणतो की महाराष्ट्राची इकॉनॉमिक समृद्धी, ग्रोथ जी झाली ती सहकारामुळे झाली. मग फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही, पर्टिक्युलरली पश्चिम महाराष्ट्र, पण अख्खा महाराष्ट्र जो उभा राहिला, राजकीय दृष्ट्या मी म्हणत नाहीये, तर आर्थिक दृष्ट्या जो समृद्ध झाला तो सहकारामुळे झाला. आणि हे आपल्या केंद्र सरकारने अमित भाई शहानी ओळखून घेतलं आणि त्याच्यामुळे केंद्रामध्ये सुद्धा सहकार मंत्रालय वेगळं असावं असं आपल्या पंतप्रधानांनी नियोजन करून त्याची पूर्ण जबाबदारी ही अमित भाई शहांवर टाकली. आणि आता केंद्रामध्ये गेली 4 वर्ष हे स्वतंत्र खातं आहे. म्हणजे सहकार खात्याची धुरा त्यांना मिळाली असल्यामुळे सहकाराला एक वेगळं पुनरुज्जीवन राष्ट्रीय स्तरावर आलेलं आहे. याचा परिणाम एक विशेष असा झाला, सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन. मी आता बँकिंग क्षेत्रापुरतं बोलतो, जो रिझर्व्ह बँकेचा जो होता तो निश्चित बदल झाला. कारण ज्या वेळेला बेस्ट प्रॅक्टिस, गव्हर्नन्स या विषयाकरता केंद्र शासन, राज्य शासनाने पुढाकार घेतला आणि सहकारामध्ये वाईट गोष्टी येणार नाहीत अशी हमी घेतल्यासारखे वातावरण जेव्हा निर्माण झालं, तेव्हा रिझर्व्ह बँकेचा सुद्धा सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि सहकाराला मग पूरक गोष्टी, हव्या त्या गोष्टी, ऊर्जा देणाऱ्या गोष्टी, वाढ संधी देणाऱ्या गोष्टी अशा रिझर्व्ह बँकेने देऊन केलंय. मग त्याच्यामध्ये अजून नवीन लायसन्सची सुरुवात झाली नाहीये, पण शाखांना विस्तार केल्याशिवाय सहकाराचा विस्तार होणार नाही हे बघून साधारणपणे सहज सोपी आणि स्वयंपूर्ण अशी शाखा विस्तार योजना ही आता रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना देऊ केलेली. म्हणजे हे सगळं सुरू असताना एकीकडे खासगी बँका पण मोठ्या प्रमाणात येत आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेतच. मग या सगळ्या स्पर्धेमध्ये ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांचं टिकून राहणं, त्यांच्यासमोर किती आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? मी असं म्हणेन 10 वर्षापूर्वी हा जर का प्रश्न विचारला असता तर कदाचित उत्तर वेगळं होतं. आताच्या परिस्थितीमध्ये याचं उत्तर वेगळं आहे. कारण 10 वर्षापूर्वी जो सहकार होता तो सहकार कुठेतरी सहकाराची मूळ भावना, संकल्पना पण राजकीय कारणाकरता वापरली जाते का, किंवा राजकीय संवर्धनाकरता सहकार वापरला जातोय का, अशी परिस्थिती होती. पण आता तसं नाहीये. सहकारामध्ये सगळ्यात अडचण अशी गोष्टी होती की राजकारणाचा अति जास्त प्रमाणात प्रभाव असणं ही सहकाराला, पर्टिक्युलर बँकिंग सहकाराला हा मोठा धोका रिझर्व्ह बँकेला वाटत होता. पण त्याच्यापासून आता सहकार अलिप्त झालेला आहे आणि खूपशा प्रमाणात अलिप्त झाला असं मी म्हणेन. आणि त्यामुळे एक विश्वासार्हता या सहकारी क्षेत्रावर सर्वच सेक्टरची वाढलेली आहे. रिझर्व्ह बँकेची वाढली आहे, खातेदारांची वाढली आहे. त्यामुळे सहकार आता वाढायला लागलेला आहे. सहकारी बँकिंग क्षेत्र स्ट्रॉंग व्हायला लागलंय. तुम्ही जे म्हटलात प्रायव्हेट सेक्टर बँका असतील किंवा नॅशनलाइज बँका असतील, गव्हर्नमेंट ओन ज्याला आपण बँका म्हणतो, तर त्यांचे जे चांगले भाग जे आहेत, चांगले जे रेशो म्हणले जे जातात ते सगळे रेशो म्हणजे एनपी असेल, नेट एनपी असेल, ग्रोथ असेल, प्रॉफिटेबिलिटी असेल, नेटवर्थ असेल, हे सगळं आता त्याच्या जवळपास अर्बन कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे ज्याला UCB सेक्टर म्हणतो, म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणतो, हा त्याच्याजवळ गेलेला आहे. आणि त्यानुसार हे सर्व ह्यांनी सहकार क्षेत्र हे गेली 3 वर्ष आणि पर्टिक्युलरली 25-26 ह्या आर्थिक वर्षामध्ये खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि असं रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टमध्ये सातत्याने येते आता की यांची एक्सपेक्टेशन जी आहेत ती आता आपण फुलफिल करू शकतोय. त्यामुळे याच्या पुढचा काळ आणि शासनाचा मदत, केंद्रीय शासन आणि राज्य शासनाची मदत यांनी सहकाराला खूप अतिशय चांगले दिवस येतील. एकीकडे सहकाराला चांगले दिवस येत आहेत, वाढतोय सहकार, डिजिटलायझेशन संपूर्ण क्षेत्रामध्ये वाढतंय, तसं बँकिंग क्षेत्रातही वाढते. मात्र त्याच्या सोबत आणखीन एक धोका येतोय, तो म्हणजे डिजिटल फ्रॉड्सचा. तर हे फ्रॉड्स, हे आव्हान कसं त्याला तोंड द्यायचं, किंवा कोऑपरेटिव्ह बँका त्या दृष्टीने सक्षम होत आहेत का? बँकिंग म्हणलं की सगळ्यांना सारखंच आहे. खातेदाराला आणि नागरिकाला माहित नाही की तो स्टेट बँकेमध्ये ज्या वेळेला काम करतो, HDFC मध्ये काम करतो आणि सारस्वत कॉस्मस मध्ये काम करतो, त्यावेळेला त्याच्याकडे त्याला रिस्क जी आहे आणि सोय जी आहे ते दोन्ही सारख्याच असतात. त्याला ती जर का डिजिटल सोय द्यायची असेल तर त्याच्याबरोबर असणाऱ्या रिस्क ह्या ज्या कमर्शियल बँकांना आहेत त्या डिजिटल रिस्क ज्या आहेत, सायबर रिस्क ज्या आहेत त्या सगळ्या सहकारी क्षेत्राला पण आहेत.
पण मी परत त्याच्यामध्ये सांगू शकतो, गेल्या 7-8 वर्षांमध्ये सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने सहकार क्षेत्र हे अतिशय सक्षम झालेलं आहे. आणि पर्टिक्युलरली मोठ्या बँका आहेत त्याच्यामध्ये तर ह्या प्रायव्हेट सेक्टर किंवा नॅशनलाइज बँकांचे सायबर सिक्युरिटीचे जे एक्झरसाइज, ज्या प्रथा, जे कामकाजाच्या पद्धती आहेत त्या सगळ्या लागू आहेत. त्याप्रमाणे सर्व प्रोटेक्शन्स आहेत आणि छोट्या सहकारी बँकांना हे करता येणार नाही, होणार नाही, ते परवडणार नाही आणि मग त्या बँका ह्या सायबर रिस्कला, सायबर फ्रॉडला जास्त एक्सपोज असू नयेत असतील आणि मग त्याच्यावर पर्याय काय म्हणून अम्ब्रेला म्हणजे छत्र धरण्याचं काम एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशननी केलंय. ती अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फक्त सहकारी बँकांची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व सहकारी बँकांनी 300 कोटी रुपयाचं कॅपिटल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कॉस्मस हे सगळ्यात 2 नंबरचं मोठं भागधारक आहे. म्हणजे आम्ही मोठ्या बँकांनी आणि छोट्या बँकांसुद्धा थोड्याफार प्रमाणात भांडवल आणून असं एक छत्र उभं केलेलं आहे की जे छोट्या सहकारी बँकांना सुद्धा सायबर रिस्क पासून प्रोटेक्ट करण्याकरता जे लागेल, ज्या सुविधा, जे प्रॉडक्ट, जे सर्व्हिसेस लागतील ते देईल. त्यामुळे फ्रॉड आणि रिस्क या सायबर रिलेटेड जे आहेत त्या सर्व बँकिंग क्षेत्राला सारखं आहेत, पण आता ते प्रोटेक्टेड आहे. 2018 पर्यंत कशा प्रकारची सायबर रिस्क आहे आणि त्याच्याकरताच्या गाईडलाईन ह्या सुद्धा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरला दिलेल्या नव्हत्या. त्याला जी एक ऍडव्हायझरी म्हणतात, ती ऍडव्हायझरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरला आरबीआयने लागू नव्हती केलेली. 2018 साली पहिल्यांदा लागू केली. पण त्यानंतर सातत्याने जसं आता आपलं एक आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होतं तसंच सायबरच्या दृष्टीने सायबरचं सुद्धा ऑडिट सर्व बँकांमध्ये आता दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडून होत असतं. डिजिटलायझेशन सोबतच आत्ताचा जो जमाना आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, एआयचा. सर्वच क्षेत्राला एआयची एकीकडे भीती पण वाटते, अट्रॅक्शन सुद्धा आहे, त्याचा उपयोगही वेगवेगळ्या माध्यमातून होतोय. बँकिंग क्षेत्रामध्ये एआय त्याचे आव्हानं आहेत किंवा काय बदल होऊ शकतात किंवा तुम्ही कसं बघताय एआय, त्याचा मदत होईल, कॉस्ट कटिंग होईल किंवा कशा पद्धतीने, काय वाटतं तुम्हाला? एआय जे आहे त्याचं रुजणं हे नकळत आपोआप गेली 2-3 वर्ष व्हायला येऊ लागलेलं आहे. त्यामुळे ते येणार का, ठरवणार का, त्याच्याकरता काही वेगळी भूमिका घेणार का, हे पेक्षा ते व्यावहारिक सक्तीने आणि निसर्गताच येऊ लागलेलं आहे. आता आपण असं म्हणतो की डेटा म्हणजे जो बँकेकडे असलेला खातेदाराचा डेटा आहे हा मेन एक भांडवल आहे की ज्याच्यावर त्याच्याशी मल्टिपल अँगलनी वेगवेगळा व्यवसाय किंवा धंदा करता येतो. मग डेटा आला म्हणजे एखाद्या खातेदाराची पूर्ण कुंडली ज्याला आपण म्हणतो, आणि तो डेटा आल्यानंतर त्याच्यावर काम करणं, तो प्रोसेस करणं, त्याचा अभ्यास करून त्याला वेगवेगळे प्रॉडक्ट सेल करणं, म्हणजे म्युच्युअल फंड असेल, हा पण परत आर्थिकच एक प्रॉडक्ट आहे, आर्थिक व्यवहाराची. त्याला इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, त्याला लाईफ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड हे सुद्धा क्रॉस सेल करणं हे बँकिंगमध्ये नॉर्मल एक होत चाललेलं आहे. डेटाचा अभ्यास करणं आणि त्याच्यानी मग जी माहिती जनरेट होईल त्याच्याकरता लोकांशी कम्युनिकेट करणं, याला मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मी असं म्हणेन खूप प्रिलिमिनरी प्राथमिक स्वरूपाची एंट्री झालेली आहे. त्याचा वापर होतो आहे. साधं कर्ज दिलं तर कर्जाच्या वसुली करता म्हणून सुद्धा आता ही जी आहे ते सिस्टीम जनरेटेड, एआय जनरेटेड ही सगळ्या सिस्टीम्स येऊन त्याच्यावर रिकव्हरी मेकॅनिझम मध्ये सुद्धा, कर्जाच्या रिकव्हरी मध्ये सुद्धा हे अस्तित्वात येऊ लागलेलं आहे. याच्या मोठ्या प्रमाणात आणखीन होईल. बँक स्टेटमेंटचे अनालिसिस असणं, खातेदाराचं उरलेलं क्रेडिट वर्दीनेसचं अनालिसिस असणं, या सगळ्यामध्ये एआयचा थोड्याफार प्रमाणात वापर सुरू झाला आहे. अजून खूप मोठा स्कोप आहे पण सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामुळे मनुष्यबळ, त्याची क्षमता, याच्यावर येणारा ताण, त्याची अवेलेबिलिटी, त्याचा खर्च, याच्यावर सुद्धा बचत नक्की होणार आहे. नक्की होणार आहे. सर, इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता कॉस्मॉस बँकेचा विस्तार किंवा ग्राहकांसाठीच्या नवीन योजना या संदर्भात तुम्ही काय सांगाल? काय तुमच्या पुढची वाटचाल कशी असणार आहे, काय योजना असणार आहे? म्हणजे बँकिंग प्रॉडक्ट म्हणून जर का लक्षात आलं तर आम्ही 2 बाजू म्हणतो. एक, बँकेचं फंक्शन काय असतं की डिपॉझिट गोळा करणं आणि कर्ज देणं. या दोन्ही बाजूनी जे नॅशनलाइज बँकांमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये आहे ते सर्व लोन प्रॉडक्ट, त्या सर्व प्रकारचे हे कॉस्मस देतं. ज्या वेळेला परदेशी व्यापार असतो तेव्हा परदेशी व्यापाराकरता लागणाऱ्या ज्या सुविधा लागतात, म्हणजे फॉरेन एक्सचेंजच्या ज्या सुविधा लागतात, त्याला ऑथोराइज डीलर कॅटेगरी 1 लायसन्स जे आहेत ते कॉस्मसकडे आहे. त्यामुळे त्याही प्रकारच्या आपण सुविधा देतो. पण याही पुढे जाऊन ज्या
गव्हर्नमेंटनी RBI रेग्युलेटेड एंटिटीज म्हणतात, त्यांना जसं परदेशातनं एक पैसा उभं करण्याचं आपण एक सवलत दिलेली आहे, तशी या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरला येईल का, की ज्याच्यामुळे या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं जे फंड आहे, जे रिसोर्सेस आहेत, त्याची कॉस्ट जी जास्त आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरनं असा येणारा परदेशातला स्वस्तातला पैसा बँकांना घेता येईल का, तो कर्ज स्वरूपात घेता येईल का, डिपॉझिट स्वरूपात घेता येईल का, आणि तो जर का आला तर प्रॉफिटेबिलिटी वाढणं, आपल्या क्षमता विस्तार होणं आणि त्याचा आणखीन कोऑपरेटिव्ह बँका स्ट्रॉंग होण्याकरता आपण प्रयत्न आणखीन करतोय, त्या दृष्टीने पण काही आपण पावलं उचलतोय. आणि ह्या एकंदर सगळ्या प्रकार लक्षात घेता जो बँकिंग सेक्टरमध्ये भारतात आज अवेलेबल आहे ते सर्व या पुढच्या काळामध्ये आणि आज सुद्धा मी असं म्हणेन, हे ज्या Tier 4 म्हणजे ज्यांची डिपॉझिट 10,000 कोटीच्या वर बँका आहेत, अशा ज्या 6 बँका आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगल्या प्रकारे या सर्व प्रॉडक्टमध्ये, लोन असो डिपॉझिट असो, या सर्व प्रायव्हेट सेक्टर नॅशनलाइज बँकांची चांगली कॉम्पिटिशन करता आहेत आणि चांगली ट्रान्सपरंट डिसिजन मेकिंग प्रोसेस, मिळणारे निर्णय हे बॉरोअरला अतिपसंत असतात आणि त्याच्यातलं टाइम फॅक्टर जो असतो तो अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांकडे नॅशनल बँकांपेक्षा कमी असल्यामुळे 0.5% जास्त सुद्धा कर्ज घ्यायला लोक आता तयार आहेत आणि त्याचाही फायदा हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना होणार आहे. सर धन्यवाद. नवराष्ट्राची तुम्ही चर्चा केली आणि विस्तृत संपूर्ण माहिती कोऑपरेटिव्ह आणि तुमच्या क्षेत्रासंदर्भात दिली. थँक्यू. नवराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा.